झालं असं की दूधवाले काका 10 वाजता दूध देतात आणि नेहमीप्रमाणेच त्यांनी 10 वाजता दूध दिलं, पण मी ते दूध दिवसभर फ्रीजमध्ये ठेवलं आणि रात्री गरम करायला गेले, बघते तर दूधच खराब झालं. मग आता म्हटलं हे दूध फेकून देण्यापेक्षा त्याचं पनीर बनवावं, म्हणूनसाठी मस्त असं पनीर बनवलं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याची पनीर भुर्जी बनवणार आहे. तर म्हणूनच कांदा आणि टोमॅटो कापून घेतलं आणि मस्त असं त्याला फ्राय करून घेतलं. तर दुधापासून पनीर कसं बनवायचं त्याची सिंपल रेसिपी होती. ऑलरेडी दूध खराब झालेलंच होतं, त्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळलं आणि 1 मिनिट उकळी काढली आणि थंड झाल्यानंतर कपड्याने गाळून थोडंसं पाणी त्याच्यातलं निथळल्यानंतर कपड्यामध्ये जरा वेळ बांधून ठेवलं आणि लगेचच काढून फ्रीजमध्ये ठेवलं. एवढी सिंपल रेसिपी आहे. आता ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे, कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरा पावडर, थोडासा गरम मसाला पावडर, हळद, मीठ, चटणी टाकून कोथिंबीर टाकली आणि सगळं मस्त असं परतून घेतलं. परतल्यानंतर हे जे पनीर आहे ह्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि पुन्हा कढईमध्ये टाकून असं उलटण्यानं चांगलं मस्त असं हलवून परतून घेतलं आणि 2 मिनटं हलवत राहिले. तर त्याच्याने त्याला पाणी सुटलं आणि सुटून मस्त असं तेल वगैरे सुटलं आणि एकदम छान आणि मस्त अशी पनीर भुर्जी आपली तयार झाली. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करा आणि दूध खराब झालं तर टाकून देऊ नका, कारण की तेच जे पनीर आपण मार्केटमध्ये 100 रुपयाला पाव घ्यायला जातो तेच आपल्याला घरामध्ये सुद्धा बनवता येतं आणि ते असंच बनतं, जे की आता आपलं दूध खराब झाल्यानंतर मी जे बनवलं ना तशाच पद्धतीने ते पनीरसुद्धा बनतं, पण त्याच्यामध्ये खूप सारी भेसळ असते. त्याच्यापेक्षा सुद्धा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.